रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर नर्मदा पायी परिक्रमेमध्ये असताना आपण बघा कोणत्याही आश्रमात गेलं की आपल्याला विचारतात कितनी मूर्ती आए हो, कितनी मूर्ती का भोजन प्रसादी बनाना है। तर परिक्रमामध्ये किती लोक आलेत किंवा किती माणसं आलेत हे नाही विचारलं जात, कितना मूर्ती आई है, किती मूर्ती आल्यात। मूर्ती म्हणजे काय, तर मूर्ती म्हणजे आपण घरून जेव्हा निघतो तेव्हा फक्त एक दगड म्हणून निघतो की आपल्याला परिक्रमेच्या काही गोष्टी माहीत नसतात, परिक्रमा कशी असते, परिक्रमेतले नियम काय असतात, परिक्रमा कशी करावी हे आपल्याला काही माहीत नसतं। आपण काय असतो, फक्त एक दगड असतो। तर परिक्रमेत आल्यानंतर आपण जे चालताना आपल्याला लागतं, पडतो, झडतो किंवा परिक्रमेत नवीन काहीतरी शिकायला भेटतं, काहीतरी आपल्याला मूर्ती बघा अशी ठोकून ठोकून घडवतात, तसं ठोकून ठोकून काय घडलं जातं आपल्याकडून की आपल्याला चालताना शूलपाणी जंगलातून आपण चालतो, घसरतो। त्याच्यानंतर आश्रमात गेल्यानंतर आपल्याला तिथले काही नियम माहीत नसतात, तर तिथले संन्यासी बाबा जे असतात किंवा महाराज जे असतात ते आपल्याला नियम शिकवतात। तर हे जे सगळ्या गोष्टी आपण शिकतो, नियम अटी हे जे शिकतो याला म्हणतात मूर्ती। तर चला, तर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे की बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की ताई सांगा की मूर्ती कशाला म्हणतात। तर आपण दगड असतो, सगळे नियम अटी आपण शिकतो, ते आपली घडते, त्याला म्हणतात मूर्ती। नर्मदे हर।